तुम्ही कधी दातांच्या डॉक्टरकडे गेला होतात का? हो, गेले होते. त्याची ही फी ज्या पैशांनी दिली गेली त्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का? हो, होत्या. आणि त्या ज्या पैशांनी खरेदी केल्या गेल्या त्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. तुम्ही मोटारीतून, कारमधून प्रवास करायचा का? हो, करायचो. तर त्यासाठी जो पैसा लागला त्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. तुम्ही टेलिव्हिजन पाहायचात का? फोन वापरायच का? दिवे, वीज, पाणी वापरायचात का? हो, वापरायचो. आमच्याकडे टी व्ही होता, फोन होता, जे काही पाणी यायचं नळापर्यंत ते होतं, लाईट होती घरामध्ये. तर या सर्वांसाठी जो पैसा दिला जात होता त्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तर या सर्व गोष्टी मला लहानपणी आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी तर मी आभारीच आहे. आणि या प्रत्येक गोष्टीबद्दल जो पैसा लागलेला आहे त्या पैशासाठी मी खूप खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी. चला, डोळे उघडू शकता. तर हे ॲज अ मेडिटेशन तुम्ही आज जे केलं हे तुम्ही कधीच केलं नसणार आहे. त्या पैशाबद्दल जेव्हा तुम्हाला मनापासून येईल तर तुम्हाला आत्ता जी गोष्ट पाहिजे आहे पैसा देऊन ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये सहज येणार आहे. सहज येणार आहे म्हणते मी, म्हणजे ती जादू घडणार आहे. तर ही जादू घडायची असेल तर आधी आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच तुम्हाला नंतर आयुष्यामध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर आजचा हा लेसन आपला पैशाबद्दल होता. तर तुमच्या मनामध्ये जी काही पैशाबद्दलची निगेटिव्हिटी आहे ती आज सर्व काढून टाकायची. हळूहळू जाईल, लगेच जाणार नाही, पण सुरुवात करायची. या सर्व गोष्टींना पैसे पडतात आणि तुम्हाला त्या मिळाल्या होत्या कोणतीही किंमत चुकती न करता. तुम्ही स्वतः तुमच्या खिशातनं पैसा दिला होता का? नाही, तुमच्या आईबाबांनी दिला होता. तुम्ही जरा भूतकाळात जा, तुमच्या लहानपणीच्या आणि तारुण्यातील स्मृती जगवा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत ज्याची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशाशी होऊ शकते. या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि त्यांच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञ असाल तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. आणि हाच वैश्विक नियमांचा हवाला दिला आहे. म्हणजेच वैश्विक नियम म्हणजे काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. त्याच्यासोबत कृतज्ञता असेल तर जादू तुमच्या आयुष्यात नक्कीच आहे आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वाढणारच आहे. तर आता आपल्याला जादूच्या पैशाची कृती करायची असेल तर $1ची, तर इथं $1 म्हटलं तर आपल्याला 100 रुपयाची, 50ची, 20ची जी काही नोट आहे आपल्याजवळ ती घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. म्हणजे मला आत्तापर्यंत जो काही पैसा मिळालेला आहे त्या पैशाबद्दल मी आभारी आहे असं म्हणायचं आहे आपण. तर हे या पद्धतीनं एक 100ची नोट घ्यायची आहे, त्याच्यावर हे स्टिकर चिटकायचं आहे. ह्या स्टिकरला पूर्ण सेलोटेप लावायचं आहे. पूर्ण मी पॅक केलेलं आहे. ही नोट परत वापरायची नाही आहे. ही नोट आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा आपल्याला जिथं दिसेल सारखी. आता तुम्ही वर्किंग नसाल, घरी असाल तर आपल्याला जिथं सारखी दिसेल त्या ठिकाणी हे लावून ठेवायची. तर या पद्धतीने मी 100वरती लिहिलं आहे. तुम्ही 50च्या नोटवर लिहा, 20च्या नोटवर लिहा, 10च्या लिहा, कशावरही लिहिलं तरी चालेल, पण लिहिणं इम्पॉर्टंट आहे.
तर लिहायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात पैसा मिळणार आहे. कारण इथं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करताय आणि कृतज्ञता देताय त्याच्यासोबत. तर हे तुम्हाला जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळील पैशाची स्थितीमध्ये वाढ होणार आहे. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार हे तुम्हाला आधी कळणार नाही, पण तुम्हाला आणखी पैसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो हे तुम्हाला जाणवेल. आतापर्यंत तुमच्याकडे असलेला पैसा पण त्याची तुम्हाला जाणीव नव्हती, तो पैसा तुम्हाला मिळू लागलेला आहे. तो अनपेक्षितपणे मिळेल. मग ते चेकनी मिळेल, सवलत मिळेल, तुम्हाला सूट मिळेल, तुम्हाला हव्या असलेल्या किमती कमी होतील, की जिथं तुम्हाला मग हा पैसा मोजावा लागत होता तिथं त्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे जो पैसा आपल्याकडून गेलेला नाही त्या पैशाला आपल्या पैशामध्ये वाढ झालेली आहे, हा कन्सेप्ट इथं फिक्स करायचा आहे आज. जो पैसा आपल्याकडून खर्च झालेला नाही, आपल्याकडून गेलेला नाही, त्या पैशाची आपल्याकडं वाढ झालेली आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. म्हणजे एखाद्या गोष्टी आपल्याला सूट मिळाली त्याबद्दल थँक्यू, एखादी गिफ्ट दिली कोणीतरी त्याबद्दल थँक्यू, कारण त्याची आपल्याला गरज होती, एखादी वस्तू उसने दिली कोणीतरी त्याबद्दल थँक्यू, जर ती गोष्टीचा उपयोग झाला आपल्याला त्याबद्दल थँक्यू. तर हा जो काही पैसा आहे, हा जो अनपेक्षितपणे आपल्याकडे येतो, त्यामुळे आपल्या जवळचा जो पैसा असतो तो आपल्याजवळ टिकतो आणि त्याच्यामध्ये वाढ होते. हा कन्सेप्ट इथं फिक्स करायचा. म्हणजे माझा पैसा खर्च नाही झाला याचा अर्थ असा घ्यायचा आहे की ती माझ्या पैशामध्ये झालेली वाढ आहे. आजच्या दिवसात ही कृती तुम्ही करायची आहे. जितक्या अधिक वेळा तुम्ही या जादूच्या नोटेकडे पाहाल आणि तुम्हाला मिळालेल्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी अधिक जादू पुढे घडत राहील. आणि हे कधीही विसरू नका, लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. हे वाक्य कुठंतरी लिहून ठेवा. विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. हे इथं फिक्स करायचं आहे आपल्या. जितकी जास्त कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल जे काही आपल्याजवळ आहे त्या गोष्टींबद्दल, कारण आपण जे काही गोष्टी घेतो त्या प्रत्येकासाठी आपल्याला पैसा लागत असतो, त्या प्रत्येक पैशाबद्दल आपण डायरेक्टली इनडायरेक्टली थँक्यू म्हणायचंच आहे. तुम्ही त्या वस्तूबद्दल थँक्यू म्हणायला गेला तर इनडायरेक्टली तुम्ही त्या पैशाबद्दल थँक्यू म्हणताय. तुम्ही डायरेक्ट त्या पैशाबद्दल थँक्यू म्हणत असाल तर पैशाबद्दल थँक्यू म्हणायचं आहे, कारण आज तो पैसा माझ्याजवळ होता म्हणून मी ती वस्तू घेऊ शकले, त्याबद्दल थँक्यू असंही म्हणायचं आहे. आणि त्या वस्तूबद्दल थँक्यू म्हणत असाल तर ती वस्तू आज माझ्याजवळ आहे कारण तो पैसा त्यावेळेस माझ्याजवळ होता, त्याबद्दल थँक्यू. तर हे दोन्ही पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे आणि त्याबद्दल आज आपल्याला पैशाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची. आणि हे कुठंतरी वाक्य लिहून ठेवायचं आहे, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. तुमच्यावर जेव्हा जेव्हा एखाद्या पैशासंबंधी असा प्रसंग येईल आणि त्यावेळी तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून तक्रार येईल, तर स्वतःला विचारा की ही तक्रार करण्याची जी काही किंमत आहे ती मला चुकती करायची माझी तयारी आहे का. म्हणजे जिथं तुम्ही तक्रार केली तिथं पैसा निघून गेला हेच समजायचं. तर तुम्हाला ती तक्रार करायची किंमत मोजायची आहे का, तुमच्याकडनं तो पैसा जायची अशी इच्छा आहे का तुमची, तर त्या पैशाबद्दल तक्रार व्यक्त करायची नाही, कोणतंही असू दे मग. कारण या एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणारा पैशाचा प्रवाह मंद होऊ शकतो किंवा थांबूही शकतो.
आजच्या दिवशी स्वतःशीच निश्चय करा की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा असेल, एखादी सवलत असेल, ज्याला पैसे पडतात अशी एखादी गोष्ट असेल, तुम्ही त्याबद्दल खरी खरी कृतज्ञता व्यक्त कराल. त्यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञतारूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते. आत्ताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या पैशात आणखी आणखी वाढ होत राहते. तर इथं हा लेसन संपलेला आहे. तर आपल्याला जे काही आज मेडिटेशन केलं आपण, ते मेडिटेशन जेव्हा कधी गरज पडेल, तुम्हाला असं वाटतं की पैशाबद्दल निगेटिव्हिटी येते माझ्या आत, तेव्हा पटकन लहानपणी जायचं, आपल्याला काय काय मिळालेलं आहे हे जरा आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं आणि त्या पैशाबद्दलही थँक्यू म्हणायचं. आणि आजची कृती ही आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी कृतज्ञ आहे.